नमस्कार मित्रांनो, मी अभिजित ठाकूर आपला पुन्हा एकदा स्वागत करतो जगातील ह्या नंबर 1च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव आहे यूट्यूब. आणि तुम्ही पाहत आहात MPSC राजमार्ग हे आपलं वैयक्तिक चॅनल. आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण 2017 विज्ञान विषयाचे पोलीस भरतीच्या प्रश्न सगळे अभ्यासले. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण 2018 मध्ये जी महाराष्ट्र पोलीस भरती झाली होती, या महाराष्ट्र पोलीस भरतीतील विज्ञान विषयाचे एकूण जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर सोबत रहा. जशा टॅगलाईनप्रमाणे की नो टाईमपास ओन्ली अभ्यास, या पद्धतीने आपण त्या ठिकाणी सुरुवात करूया. आणि आजचा पहिलाच प्रश्न तुमच्यासमोर आहे की आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं. आता बघा, या ठिकाणी तुम्ही अशा चक्कर येऊन पडता जे विद्यार्थी पहिल्यापासून माझ्यासोबत होते, ठीक आहे, हे जे दिसतं ना चक्कर आलेलं, हे जे पहिल्यापासून माझ्यासोबत होते ते सगळेजण चक्कर येऊनच पडतील. कारण हा प्रश्न इतक्यांदा विचारला आहे की अक्षरशः अशा चक्रा यायला लागल्यात. म्हणून लक्ष राहून दे मित्रांनो, काही प्रश्न वारंवार रिपीट होत असतात आणि ते त्या ठिकाणी आपण ट्रॅक केले, ते जर आपण व्यवस्थितरित्या हाताळले तर आपल्याला नक्कीच याच्यामध्ये यश प्राप्त होत असतं. ठीक आहे, तर हे चक्रा येण्याच्या पडण्याच्या पहिले मी तुम्हाला ह्याचं उत्तर सांगतो. आजच्या आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक काय असतं, तर डेसिबल. आवाजाची तीव्रता मोजण्याचं काय एकक आहे डेसिबल. त्यानंतर पुढे आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती. तर बाजूला दिसते तुम्हाला यकृत ग्रंथी आहे, जी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. ठीक आहे, यकृत ग्रंथी ह्या इथे यकृत जठराला अशी जोडलेली असते, लहान आतड्या आणि जठर यांना जोडलेली असते आणि याच्या माध्यमातून जे काही पित्तरस आहे ते लहान आतड्यामध्ये स्त्रवलं जातं. त्यानंतर अल्झायमर हा कोणत्या अवयवाचा विकार आहे. अल्झायमर हा त्या ठिकाणी काय, तर मेंदूचा विकार आहे. तुम्हाला बाजूला फिगरमध्ये इथे दिसत असेल पहा की तो एक मेंदू जो आहे तो नॉर्मल ब्रेन दाखवला आहे आणि त्या ठिकाणी अल्झायमर झालेला जो ब्रेन आहे तो असा चित्रविचित्र दाखवला आहे. ठीक आहे, तर हे मेंदूचा विकार आहे. अल्झायमर हा मेंदूमुळे होणारा रोग आहे अल्झायमर. त्यानंतर ॲनाटॉमी म्हणजे काय, लक्षात घ्या. सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे ॲनाटॉमी आहे. सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे ॲनाटॉमी. त्यानंतर हे खालींपैकी कोणते संमिश्रे हे तांब्याचे संमिश्रे नाही. लक्षात घ्या, तांबे, पितळ, ब्रांझ आणि त्यासोबत जर्मन सिल्वरपासून तयार केला जातो, मात्र स्टेनलेस स्टील यामध्ये वापरत नाही. ठीक आहे, तांबे जे आहे तांबे जर्मन सिल्वर, ब्रांझ आणि पितळ तयार करण्यासाठी वापरतात, पण स्टेनलेस स्टील तयार करण्यासाठी वापरत नाही. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात. बघा, ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्याला म्हणायचं दवबिंदू. ठीक आहे, हिवाळ्यामध्ये असतात ना दवबिंदू, तर हवा काय होते, बाष्पाने संतृप्त होते तेव्हा दवबिंदूंची निर्मिती होते. कोणत्याही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचे टिंब कमी होते. काय कमी होते, तर वस्तुमान कमी होते. ठीक आहे, काय कमी होते, वस्तुमान कमी होत राहते. हे पाहिजे इथे वस्तुमान, आणि याची फिगर मी तुम्हाला बाजूला दिलेली बघा की 5 kg ह्याचं वजन आहे. हे जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर ते त्या ठिकाणी काय होतं, वजन किती दाखवत आहे, तर याचं वजन 5 किलोच असतं. पण बाजूला त्या ठिकाणी आपण बघतो की 2 kg हे त्या ठिकाणी वजन जे आहे ते ह्याचं कमी झालं आणि इथं याचं वजन किती दाखवलं, 3 kg दाखवलं. ठीक आहे, कारण लक्षात घ्या हे कशाशी संबंधित आहे, तर आर्किमेडीजचं तत्व आहे. आर्किमेडीज नावाचा शास्त्रज्ञ काय म्हणला होता की घन पदार्थ द्रवामध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवल्यास तो त्याच्या आकारमाना एवढा द्रव बाजूला सारतो, त्यावेळेस पदार्थाच्या वस्तुमानामध्ये घट होते. लक्षात घ्या, वस्तुमानामध्ये घट होते आणि ही घट किती असते, तर त्याने बाजूला सारलेल्या द्रवाच्या वस्तुमाना इतकी. ठीक आहे, हे आर्किमेडीजचं प्रिन्सिपल आहे, तत्व आहे ते. त्या ठिकाणी त्याच्यावर आधारित हा प्रश्न जो आहे तो आला होता. त्यानंतर हिमोफिलिया हा कोणता रोग आहे. हिमोफिलिया हा अनुवंशिक रोग आहे. लक्षात घ्या, रक्ताचा रोग आहे, अनुवंशिक रोग. जर वंशज पूर्वजांना असेल तरच त्या ठिकाणी हिमोफिलिया हा रोग जो आहे तो होतो, म्हणून ह्याला अनुवंशिक रोग म्हणून त्या ठिकाणी ओळखतात आणि रक्ताशी संबंधित रोग आहे हा. बरं, त्यानंतर विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरले जाते. तर बाजूला जे तुम्हाला ताट दिसते असं पूर्ण, ठीक आहे, तर ते काय आहे, तर ते जर्मन सिल्वर आहे. बघा, जर्मन सिल्वर. ठीक आहे,
जर्मन सिल्वर जे आहे ते वापरलं जातं. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? बघा आता स्वयंचलित जे वाहन असतात या स्वयंचलित वाहनातून कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर पडत असतो. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. त्यानंतर 1 HP म्हणजे किती अश्वशक्ती? तर लक्षात राहून द्या 746 काय आहे? वॅट आहे. 1 अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता? मिथेन. हा प्रश्न आता 2 वर्षानंतर रिपीट झाला बघा. ठीक आहे, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? मिथेन. बंदुकीतून सुटलेली गोळी, हे सुटली बघा गोळी, मलाच मारायला लागले ते. ठीक आहे, बंदुकीतून सुटल्यानंतर गोळी बंदुकीमध्ये माझा चुका लागला, एक मिनिट. गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर बंदुकीमध्ये जी ऊर्जा असते ती असते गतिज ऊर्जा. तुम्ही जर बंदूक ह्या इथे बघा ती सुटा लागली आणि तिने जेव्हा थ्रो केलं, बघा आता तो थ्रो करेल, तेव्हा बॅलेट जे आहे ते मागे येतं. ठीक आहे, तर ही कोणती ऊर्जा आहे? तर ही गतिज ऊर्जा आहे. ठीक आहे. त्यानंतर 1 गिगाबाईट म्हणजे किती? 1024 MB. बघा 1 GB बरोबर 1024 MB असतं. ठीक आहे, 1024 MB असतं तेव्हा 1 गिगाबाईट होतं. त्यानंतर मानवी शरीरातील कोणत्या रचनेत आत्रपुच्छ जोडलेले असते? मानवी शरीरात कोणत्या रचनेत आत्रपुच्छ म्हणजे आपलं जे अपेंडिक्स आहे त्यालाच आत्रपुच्छला शुद्ध मराठीमध्ये अपेंडिक्स म्हणतात. हे कुठे जोडलेलं असतं असं त्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. आणि फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा इथे स्मॉल इंटेस्टाईन आहे. बघा इथे स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे काय? लहान आतडे. आणि लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे. आणि हे जे मोठे आतड्याचा हा भाग आहे हा सगळा, या भागाच्या इथे अपेंडिक्स आहे. दिसलं अपेंडिक्स? तर हे काय आहे? अपेंडिक्स आहे. लक्षात घ्या. कशाला जोडलेलं असतं हे अपेंडिक्स? तर मोठ्या आतड्याला जोडलेलं असतं. त्यानंतर रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः टिंब या एककात दर्शवली जाते. लक्षात घ्या, रक्तामध्ये ग्लुकोजची पातळी म्हणजे काय की रक्तामध्ये शुगर कशामध्ये त्या ठिकाणी मोजली जाते? तर मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर. डेसी बरं का, देशी नाही आहे, नाही तर देशी म्हणतात. ठीक आहे, डेसिलिटर, मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर. त्यानंतर मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे जे असतात ते मुख्यतः कशापासून तयार झालेली असतात? किंवा जे मुतखडा असतो तो कशापासून तयार झालेला असतो? तुम्हाला मुतखडा दिसेन, तुम्हाला किडनी दिसेन आणि किडनीच्या त्या ठिकाणी मुतखडा जो आहे तो असा त्या ठिकाणी सगळे स्फटिक एकत्र येऊन एक खडा जो आहे तो तयार झालेला तुम्हाला दिसेन. तर हा खडा कशाचा असतो? तर कॅल्शियम ऑक्झॅलेटचा असतो. लक्षात घ्या. ठीक आहे, कॅल्शियम ऑक्झॅलेटचा हा खडा जो आहे तो बनलेला असतो. खालींपैकी कोणता हरितगृह वायू नाही? लक्षात घ्या, हरितगृहावर परिणाम करणारा वायू कोणता नाही? बीड जिल्हा पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे हायड्रोजन. नेक्स्ट. त्यानंतर ॲनिथ्रॉलॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे? आता हे जे तुम्हाला सगळं उडताना दिसायलंय ते पक्षीच आहेत माझ्या मते. आणि पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणू आपण? तर ॲनिथ्रॉलॉजी म्हणून त्याला ओळखलं जातं. डॉट्स हा उपचार कोणत्या रोगासाठी आहे? हे आता लय बोर झालं भाऊ. क्षय रोगासाठी हा उपचार जो आहे तो केला जातो. खालींपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? आता जर तुम्ही इथे व्यवस्थित बघत असताल तर मी निष्क्रिय वायूची पूर्ण अशी रांग तुम्हाला इथं दिलेली आहे. ठीक आहे, आणि यामध्ये बघा हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, रेडॉन आहे. ठीक आहे, हे सगळे काय आहेत? निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहेत. आणि निष्क्रिय वायू मूलद्रव्यांपैकी कोणतं नाही म्हणजे तुम्हाला हे पाठ करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ही जी निष्क्रिय वायू मूलद्रव्ये दिसतीयेत ती तुम्हाला सगळी पाठ करणं गरजेचं आहे. मग आता ह्याचं उत्तर जे आहे ते बघा. आर्गॉन आहे का? आहे. हेलियम आहे का? आहे. निऑन आहे का? निऑन. हा हे बघ 10 नंबरचं जे आहे निऑन. बरं, लिथियम आहे का? लिथियम नाही आहे. लिथियम याला आहे 3 नंबरला आहे. ठीक आहे, याचा अनुअंक किती आहे? 3. ठीक आहे, लिथियम, त्यामुळे ते नाही. त्यानंतर क्षय संक्रामक रोग आहे तर कॅन्सर काय? बघा, कॅन्सर हा असंक्रामक रोग आहे. ठीक आहे, कॅन्सर जो आहे तो काय? असंक्रामक रोग म्हणून ओळखला जातो. विजेचा पंखा बंद केल्यानंतर, गरमी होत होती म्हणून नाही लावला मी, तर विजेचा पंखा बंद केल्यानंतर थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो त्याला काय म्हटलं जातं? किंवा त्यास
टिंबटिंब जडत्व म्हणतात. लक्षात घ्या. आता जडत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत. विरामावस्थेचे जडत्व, गती अवस्थेचे जडत्व. आता पंखा जो आहे विजेचा तो फिरतोय आणि काही काळ म्हणजे बंद केल्यानंतर सुद्धा काय होतोय, काही काळ फिरत राहतो. मग हे कशाचं उदाहरण आहे, तर विरामावस्थेचं आहे का, नाही. ते कशाचं उदाहरण असणार आहे, गतीचे उदाहरण असणार आहे. बघा, जडत्व म्हणजे काय आहे, तर पदार्थाची आपली विरामावस्था किंवा एक समान वेगामध्ये गतिमान असण्याची अवस्था, न सोडण्याच्या पदार्थाच्या प्रवृत्तीला आपण जडत्व असं म्हणतो. पदार्थाची आपली गतिज अवस्था किंवा विरामावस्था न सोडण्याच्या पदार्थाच्या प्रवृत्तीला आपण काय म्हणतो, जडत्व असं म्हणतो. मग हे जे जडत्व आहे ते त्या ठिकाणी जडत्व कशाचं आहे, गतीचं जडत्व आहे. ठीक आहे, गतीचं जडत्व. कच्ची फळे पिकवण्यासाठी टिंबटिंब हा गॅस वापरतात. लक्षात घ्या, कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन नावाचा गॅस जो आहे तो वापरला जातो. त्यानंतर ॲस्केरियोसिस हा रोग यामुळे होतो. बाजूला तुम्हाला दिसत असेल त्याच्या पोटामध्ये असं करायला लागले ते, आणि त्याच्या पोटामध्ये काय, तर आपण म्हणतो जंत झाले. तर जंत हे कोणत्या प्रकारामध्ये येतं, जीवाणू आहे का, विषाणू आहे का, नाही. कवक आहे का, नाही. तर ते काय आहे, कृमी आहे. लक्षात घ्या, हा काय कृमीजन्य रोग आहे. ठीक आहे, ॲस्केरियोसिस. हरित सेना कशाशी संबंधित आहे. लक्षात घ्या, वनीकरण करायचं असेल तर हरित सेना ही संज्ञा जी आहे ती त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. त्यानंतर बॅरोमीटर हे उपकरण टिंबटिंब मोजण्याकरिता वापरतात. बघा, हे बॅरोमीटर तुम्हाला दिसत असेल, थोडं ते इकडे तिकडे दाखवायला लागले आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे इयर प्रेशर. लक्षात घ्या, इयर प्रेशर तिथं लिहिलेलं आहे बघा, इयर प्रेशर दिसतंय. आणि HPA याच्यामध्ये त्याचं एकक आहे, HPA. आणि वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी, एअर प्रेशर म्हणजे काय, वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरतात. टिंबटिंब हा वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. मिथेन हा जो वायू आहे हा गोबर गॅस आणि नॅचरल गॅस या दोघांमध्ये आढळतो. त्यानंतर टिंबटिंब यांचा जन्मदिवस भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. पुन्हा तोच प्रश्न आहे, म्हणून आज मी डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांना सोबत आणलंय. तुम्ही पाहून घ्या त्यांना. यांनी प्रकाशाच्या अपस्करणावर आधारित आपलं संशोधन प्रकाशित केलं होतं. ते संशोधन प्रकाशित केलं होतं 28 फेब्रुवारी 1928ला आणि त्यावर आधारित 1930 मध्ये डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं भौतिकशास्त्राचं. त्यामुळं 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. ते डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण आहेत. त्यानंतर टिंबटिंब या अवयवाच्या सदोष कार्यामुळे मधुमेह होतो. आता बघा, पँक्रियाज आहे म्हणजेच काय, किडनी आहे. आणि ही जी पँक्रियाज म्हणजे स्वादुपिंड ग्रंथी आहे. ठीक आहे, स्वादुपिंड ग्रंथी आहे. आणि स्वादुपिंड ग्रंथीच्या कमी कामामुळे काय होतं, तर इन्सुलिनची निर्मिती होत नाही. आणि इन्सुलिनच्या संबंधित असणारा रोग कोणता, तर मधुमेह किंवा त्यालाच काही प्रश्नपत्रिकेमध्ये साखऱ्या रोग असं सुद्धा दिलेलं आहे. माणसाच्या मांडीच्या हाडास टिंबटिंब अशी संज्ञा आहे. बघा, संज्ञा काय नाही, ह्याला फिमर म्हणतात. फिमर हे बघा, मांडीचं हाड आहे. ठीक आहे, हे ह्याला काय म्हणूया आपण, फिमर असं म्हणूया. त्यानंतर एक पेशीस प्राण्यास टिंबटिंब असे म्हणतात. एक पेशीय जे प्राणी असतात, एक पेशी, त्याला काय म्हणायचं, तर त्याला आदिजीवी असं म्हणतो आपण. त्याला काय म्हणूया, आदिजीवी. त्यानंतर आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या टिंबटिंबचं उदाहरण आहे. लक्षात घ्या, आकाश निळे दिसणे हे कशाचं उदाहरण आहे, तर लक्षात घ्या, अपवर्तन म्हणजे काय, अपवर्तन. बघा, अपवर्तनाचा अर्थ होतो जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जातो तेव्हा तो आपली दिशा बदलतो. प्रकाशाच्या या दिशा बदलाच्या गुणधर्मास आपण काय म्हणू, प्रकाशाचं अपवर्तन म्हणू. अपस्करण काय रे बाबा, तर लक्षात घ्या, प्रकाश किरण जेव्हा त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचं म्हणजे प्रकाशाच्या पांढऱ्या रंगाचं त्याच्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या क्रियेला आपण प्रकाशाचे अपस्करण असं म्हणू. आणि प्रकाशाचे परावर्तन काय आहे, तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजे जेव्हा एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडतो आणि वेगळ्या दिशेला असा विखुरला जातो तेव्हा त्याच्या या वेगळ्या दिशेला म्हणजे ज्या माध्यमातून आला आहे त्याच माध्यमामध्ये परत फिरतो. प्रकाशाच्या या परत फिरण्याच्या क्रियेला आपण प्रकाशाचे परावर्तन असं म्हणतो. समजतंय, म्हणजे इथं आकाश निळे दिसणे याचं त्या ठिकाणी उदाहरण कोणतं आहे, तर प्रकाशाचे विकिरण पाहिजे होते, विकिरण. ठीक आहे, प्रकाशाचे विकिरण. प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय, तर बघा, माध्यमामध्ये असणाऱ्या धुलीकणावर जेव्हा प्रकाश किरण पडतो
तेव्हा तो सगळ्या दिशेला विखुरला जातो. प्रकाशाच्या या विखुरण्याच्या क्रियेला आपण प्रकाशाचे विकिरण असं म्हणतो. आता प्रकाश किरण विखरत असताना होतं काय की लाल रंग जो असतो, या लाल रंगाची तरंगलांबी जास्त असते म्हणून त्याचे विकिरण कमी होते, तर निळ्या रंगाची तरंगलांबी जी आहे ती त्या ठिकाणी कमी असते म्हणून त्याचे विकिरण जास्त होते. म्हणून आपल्याला खोल समुद्रातील पाणी निळे दिसते, आकाश निळे दिसते. ठीक आहे, हे सगळं त्याचं उदाहरण आहेत. तर प्रकाशाचे विकिरण हे इथं उत्तर पाहिजे होतं, पण इथे नाही, त्यामुळे ह्याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमध्ये प्रकाशीय ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होते? लक्षात घ्या, प्रकाश येतोय, प्रकाशापासून त्या ठिकाणी अशी ऊर्जा निर्माण होते ज्याला म्हणायचं रासायनिक ऊर्जा. मग ह्याच्यामध्ये काय रे? प्रकाश संश्लेषण अभिक्रिया. लक्षात घ्या, रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी काय केलं होतं? 1939 मध्ये रॉबर्ट हिल या शास्त्रज्ञाने 1939 मध्ये प्रकाश संश्लेषण या अभिक्रियेचा शोध लावला होता, ज्यामध्ये काय केलं जातं? प्रकाशीय ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत होतं. सापेक्षता सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? ह्यो असा शास्त्रज्ञ लक्षात घ्या ज्याला बघितलं की कुणी ओळखते की हे अल्बर्ट आइन्स्टाईन आहे. का ओळखलं माहिती का? कारण ह्याला ना आयुष्यभर कंगवाच भेटला नाही भाऊला. ठीक आहे, तर हे असा अल्बर्ट आइन्स्टाईन ज्यांनी केस इंचरलेच नाही, त्याला केस इंचरायला वेळ नव्हता. ठीक आहे, तर हे अल्बर्ट आइन्स्टाईन ज्यांनी सापेक्षवादा सिद्धांत मांडला. अजून एक गंमत सांगू 1-2 मिनिटं घेऊन. अल्बर्ट आइन्स्टाईन एक असा शास्त्रज्ञ आहे ज्याने आयुष्यामध्ये कधीच प्रॅक्टिकल केलं नाही. काय म्हणतो मी तुम्हाला की अल्बर्ट आइन्स्टाईन एक असा शास्त्रज्ञ आहे की ज्यांनी कधीच आयुष्यामध्ये प्रॅक्टिकल केले नाही, त्यांनी फक्त थेऱ्या मांडल्या. असं करा तसं होईन, तसं केलं तर तसं होईन. आयुष्यामध्ये एकही प्रॅक्टिकल न करणारा शास्त्रज्ञ म्हणजे कोण आहे? अल्बर्ट आइन्स्टाईन आहे. ओके, चलो आगे बढ़ो. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतोय? कांदा कापा लागलेत आणि माझ्या डोळ्यात पाणी यायला लागले, कारण तिथं ना अमोनिया आहे, अमोनिया. ठीक आहे, अमोनियामुळं काय होतं? आपल्या डोळ्यात येतो. चला आता हे बघा, मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? बघा कसं आहे माहिती का? मोतीबिंदू हे असा होत असतो बघा कसा, तर हे अशा डोळ्याला वरती एक पपडोदर येतो, तर मोतीबिंदू हा डोळ्याचं त्या ठिकाणी काय आहे? एक रोग म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं. मानवी शरीरात गुणसूत्रे किती जोड्या असतात? लक्षात घ्या, मानवी शरीरामध्ये गुणसूत्रे 46 असतात. ठीक आहे, किती असतात? 46 गुणसूत्रे असतात. आणि याला जर आपण हाफ केलं तर किती जोड्या झाल्या? त्या 23 जोड्या झाल्या. म्हणजे हे किती रे? पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र कोणते? लक्षात घ्या, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ठीक आहे तर इथं ॲमीटरचा वापर होतो. ॲमीटर, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲमीटरचा वापर केला जातो. पूर्णपणे भारतात विकसित झालेली रोटाव्हॅक ही वॅक्सिन WHOच्या प्री व्हेरिफिकेशन चाचणीत यशस्वी ठरते. ही वॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिली जाते? लक्षात घ्या, WHOने ज्या वॅक्सिनला मान्यता दिली ती वॅक्सिन जी कशासाठी आहे? तर डायरिया. ठीक आहे, डायरिया या रोगासाठी वापरली जाते. आम्लपर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मुख्यत्वे जबाबदार आहे? लक्षात घ्या, NO2 SO2 NO2 आणि SO2 हे 2 घटक जे आहेत ते जबाबदार आहे. पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड्स म्हणजे मूर्खाचे सोने, फुल्स गोल्ड असे म्हणून सुद्धा ओळखले जाते. लक्षात घ्या, इथं पायराइड आहे. पायराइड हे पायराइड कसं दिसते बघा, हे बाजूला तुम्हाला दिसतं ह्याच्यामध्ये, हे सोन्यासारखं दिसतं पण ते सोनं आहे का? नाही, म्हणून फुल्स गोल्ड म्हणून त्या ठिकाणी त्याला ओळखलं जातं. हा प्रश्न नवीन आहे मित्रांनो, आणि या प्रश्नाला थोडं IMP करतो मी, कारण हे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आता 2018च्या भरतीमध्ये आपल्याला दिसलेत, म्हणजे येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा आपल्याला दिसतील ते. एंडोसल्फर हे कशाचे उदाहरण आहे? एंडोसल्फर मी त्याचा पुढाच आणला, एक बॉक्सच आणला एंडोसल्फरचा. हे काय आहे? तर कीटनाशक आहे, कीटनाशक. रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? रक्ताचा कर्करोग हा ल्युकोमेनिया नावाने ओळखला जातो. ल्युकोमेनिया WBCला होणारा रोग आहे. मृतोपजीवी सजीव टिंबटिंब हा आहे. मृतोपजीवी सजीव कोण आहे? किण्व. ठीक आहे, किण्व काय करतात? जिथं मेलेले असतं त्याच्यावरच ते वाढतात म्हणून ते मृतोपजीवी आहे, मेलेल्यांवर आपलं आयुष्य जगणारे. सर्व इंधनात टिंबटिंबचे
कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहेत. लक्षात घ्या, कॅलरी मूल्य म्हणजे सर्वात जास्त ऊर्जा कशाने मिळते तर हायड्रोजनने मिळते. ठीक आहे. आणि आता भारत आता हायड्रोजन वर चालणाऱ्या कार सुद्धा आणतोय दमादमाने, त्याचेही त्या ठिकाणी प्रात्यक्षिक तुम्हाला दिसतील. ध्वनीचा वेग टिंबटिंब मध्ये सर्वात जास्त असतो. लक्षात घ्या, ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो तो स्थायूमध्ये. कशामध्ये असतो? स्थायूमध्ये सर्वात जास्त. त्यानंतर रे द्रव आणि त्यानंतर वायू. म्हणजे क्रमाने लावा असा प्रश्न आला तुम्हाला तर तुम्ही काय करणार? 3 स्टार देणार. कशाला? स्थायूला 3 स्टार, द्रव त्यानंतर द्रवला 2 स्टार आणि वायूला 1 स्टार देणार. ठीक आहे. तर असं त्याचं काय आहे त्या ठिकाणी उत्तर आहे. ऊर्जेचे उत्तम स्रोत म्हणजे टिंब आहे. बघा, ऊर्जेऐवजी ना ऊर्जा, या ऊर्जेचे उत्तम स्रोत कोणते? ठीक आहे. तर कार्बोदके हे ऊर्जेचं काय उत्तम स्रोत आहे. म्हणजे सर्वात चांगलं स्रोत कोणता तर कार्बोदके. प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता? लक्षात घ्या, आर्थ्रोपोडा हे प्राण्यांमधील सगळ्यात मोठा संघ म्हणून ओळखला जातो. खालीलपैकी कोणत्या झाडास आधार मूळ असतात? केळीला आधार मूळ असतात का? म्हणजे असे 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 साईडला गेलेले आधार मूळ म्हणजे कसे? बघा, हे झाड आहे, हे त्याच्या खाली असं मूळ आलेलं इकडून 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 असं, आणि याच्या साईडला असे आधार मूळ असतात. बघा, हे असे 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 असे. ठीक आहे. तर आधार मूळ कशाला असतं तर मक्याला असतं. मक्याला. ठीक आहे. चिचाला असतं का? नाही. आंब्याला असतं का? नाही. केळीला असतं का? नाही. तर मक्याला आधार मूळ असतात. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? हे न्यूक्लिअर बल आहे जे तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. न्यूक्लिअर बलाचं उदाहरण आहे. न्यूक्लिअर बल हे सर्वात काय तीव्र बल म्हणून ओळखलं जातं. आधुनिक जीवशास्त्र म्हणजे बायोटेक्नॉलॉजी कोणत्या पातळीवर कार्य करते किंवा टिंबटिंब पातळीवर कार्य करते तर मॉलिक्युल्सवर ती कार्य करत असते. म्हणजे काय तर रेणूवर ती कार्य करत असते. ठीक आहे. रेणू या तत्वावर कार्य करत असते बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर घरातील सर्व विद्युत उपकरणे टिंब दाखवतात. काय दाखवतात तर समांतर जोडणी दाखवतात. सर्व उपकरणे जे आहेत ते काय समांतर जोडणी दाखवतात. HIV विषाणू कोणत्या HIV विषाणू शरीराच्या कोणत्या पेशींवर हल्ला करतात? आत्ताच मी सांगितलं बोलता बोलता की WBC जे असतात WBC. ठीक आहे. या WBC मध्ये एक त्या ठिकाणी प्रकार आहे ज्याचं नाव आहे T लिम्फोसाइट म्हणजे T टाईप ऑफ सेल्स. हे T टाईप्स ऑफ सेल जे असतात ना, हेला असं रिसेप्टर असतं आणि HIV विषाणू काय करतात तर आपल्या शरीरातील सगळे T सेल जे आहे ते खाऊन टाकतात. म्हणजे T सेल WBC म्हणजे पांढऱ्या पेशी हे याचं उदाहरण आहे. बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? वायूचा दाब मोजण्यासाठी. वातावरणातील वायूचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. डेसिबल या एककाने काय मोजतात? आवाजाची तीव्रता मोजतात. सकाळी चक्कर येत होते आपल्याला लेक्चर चालू करण्याच्या सुरुवातीला. कुठे गेली आवाजाची तीव्रता? हां, आवाजाची नाही तर ध्वनीची दिली. ओके, ठीक आहे. ध्वनीची तीव्रता. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हा रोग होतो, कर्करोग होतो भाऊ. ठीक आहे. डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे तर डोळ्याच्या आवश्यकती A जीवनसत्वाची आवश्यकता असते. डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? लक्षात घ्या, जर तुमच्या मूत्रपिंडामध्ये बिघाड झाला तर त्या ठिकाणी काय केलं जातं त्याचं डायलिसिस केलं जातं. डायलिसिसच्या 2 पद्धती. एक डायरेक्ट डायलिसिस आहे जी वरच्या साईडला मी दाखवली आहे. ठीक आहे. डायरेक्ट पोटात नळी घालून त्या ठिकाणी जे वेस्टेज आहे ते बाजूला काढलं जातं. आणि दुसरं हेमोडायलिसिस म्हणून ओळखलं जातं. हे हेमोडायलिसिस काय केलं जातं रक्त काढलं जातं आणि रक्त काढून त्या ठिकाणी त्याच्यामधून युरिया युरिक ॲसिड सारखे घटक जे आहेत ते बाजूला काढले जातात आणि ते रक्त जे आहे ते पुन्हा शरीरामध्ये सोडलं जातं. ठीक आहे. तर असे 2 प्रकार आहेत. एक हिमोडायलिसिस आणि दुसरा आहे या ठिकाणी साधं डायलिसिस. डायलिसिस जे काय करतात डायरेक्ट युरिनरी ब्लॅडरमधून सगळं रक्त बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. तर अशा रीत्या 2 पद्धती. हायड्रोजन सल्फाइड हा टिंब आहे, क्षपनक आहे. लक्षात घ्या, हायड्रोजन सल्फाइड काय आहे? क्षपनक आहे. कवळ्या सूर्यप्रकाशापासून टिंब हे जीवनसत्व मिळते. मी तुम्हाला सांगितलं शरीरामध्ये तयार होणारं एकमेव जीवनसत्व कोणतं तर ड जीवनसत्व. अन्न पदार्थाची ऊर्जा टिंब या प्रमाणात मोजली जाते. अन्न पदार्थाची जी ऊर्जा आहे ती ठिकाणी कशामध्ये मोजली जाते तर कॅलरीजमध्ये मोजली जाते. आपण म्हणतो ना किती कॅलरी आहे याच्यामध्ये तर एक कॅलरीजमध्ये मोजली जाते.
इन्सुलिन हे प्राण्याच्या टिंबटिंब या अवयवापासून स्रवणारे संप्रेरक आहे. पुन्हा पुन्हा तोच प्रश्न. आत्ताच मी सांगितलं की स्वादुपिंड ग्रंथीमधून स्रवणारा काय संप्रेरक आहे. बेंडूक हा टिंबटिंब वर्गातील प्राणी आहे. कोणत्या वर्गातील प्राणी आहे तर उभयचर. कुठे गेलं उभयचर? हा उभयचर, जमीन आणि पाणी दोघांमध्ये आढळतो. मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे कोणती तर त्याला म्हणायचं त्या ठिकाणी स्नायुबंध, अस्थिबंध म्हणतात त्याला, अस्थिबंध. ठीक आहे, अस्थिबंध म्हणून त्याला ओळखतात, स्नायुबंध नाही, कारण ते स्नायूंना जोडणारी उती आहे. ठीक आहे, अस्थिबंध म्हणजे हाडांना जोडणारी पेशी म्हणजे उती. उती म्हणजे काय तर पेशींचा समूह आहे. ठीक आहे, ओके, पुढे चलूया. कांदे, बटाटे इत्यादी ना कोंब न फुटण्यासाठी त्यावर कशाचा मारा करतात? गॅमा किरणाचा मारा करतात. गॅमा पाहिजे, गम्मा झालं इथं होतंय कधी कधी. गॅमा किरणाचा मारा करतात, गॅमा. ठीक आहे, गॅमा किरणाचा मारा जो आहे तो केला जातो. मधमाशांच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात? लक्षात घ्या, द्वंद्व नृत्याद्वारे ते ओळखतात. कॅथोड किरण हे टिंबटिंब कण किंवा तरंग आहेत तर ऋण विद्युत प्रभारित. लक्षात घ्या, कॅथोड किरण कसे आहेत? ऋण विद्युत प्रभारित आहेत. त्यानंतर लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? लक्षात घ्या, लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. ठीक आहे, सायट्रिक ॲसिड असतं लिंबाच्या रसामध्ये. त्यानंतर बियांमधील तेलाचे प्रमाण, फळांमधील व्हिटॅमिनचे सीचे प्रमाण आणि फळाचे रंग रुंदीगत करणारे पोषण द्रव्य कोणते? लक्षात घ्या, फळांमध्ये जे व्हिटॅमिन सी वाढतं किंवा बियांमध्ये जे तेलाचं प्रमाण वाढतं किंवा फळ एकदम मस्तपैकी असं टवटवीत दिसतं फळ, बरं का, हां, नाही तर दुसरीकडे जातात तर फळ एकदम टवटवीत दिसतं, तर हे कशामुळे दिसतं तर पालाश जे असतं ना, पालाश, ते जर वनस्पतीला व्यवस्थित प्रोव्हाइड केलं त्याच्या वाढीच्या वेळेस तर त्यावेळेस हे सगळं प्रमाण जे आहे ते वाढतं पालाशचं. ठीक आहे, खालीलपैकी कोणते पीक अत्यंत आम्लीय मृदे सहनशील आहेत? आम्लीय मृदा म्हणजे काय की ज्या जमिनीचा सामू हा 0 ते 6.9 या दरम्यान असतो त्याला आपण आम्ल पदार्थ असं म्हणतो. ज्याचा pH सामू किती असतो? 0 ते 6.9 याच्या दरम्यान, त्याला आपण आम्लधर्मी पदार्थ म्हणतो. आणि अशा आम्लधर्मीय जमिनीमध्ये येणारं 69 नाही बरं का, हे पॉईंट आहे इथं, नाही तर सोडून जातात. असं आम्लधर्मीय पदार्थामध्ये येणारं त्या ठिकाणी पीक कोणतं आहे तर एरंड, भात आणि ओट्स असतात ना, लहान मुलाला खाऊ घालतात बघा, ओट्स ते. खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाही? भूकंप लहरी द्रव पदार्थातून जात नाही तर द्वितीय भूकंप लहरी जे आहेत त्या द्रव पदार्थातून जात नाही. टिंब अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडाच्या आणि मुळाच्या टोकांवर दिसून येतात. लक्षात घ्या, एखाद्या जर वनस्पतीला बोरॉन आणि चुना याची जर कमतरता भासली तर त्याचे खोड आणि त्याच्या मुळांवर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला दिसून येतो. बोरॉन आणि चुना हे त्याचं उदाहरण आहे. त्यानंतर मानवी त्वचेमध्ये सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व होते तर डी जीवनसत्व. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. खालीलपैकी कोणते जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहातील संबंधित नाही? खालीलपैकी कोणते जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही? बघा आता इथं थायमिन काय रे? B1 जीवनसत्वाला थायमिन असं म्हणतो. दुसरं आहे रेटिनॉल, आता ह्याला ए जीवनसत्व म्हणतो आपण. फॉलिक ॲसिड याला B9 असं म्हणतो. रायबोप्लेबिया याला त्या ठिकाणी आपण एक मिनिट मागे गेलं रे. रायबोपेलिया याला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो जीवनसत्व B2 म्हणतो. B2 जीवनसत्व. मग हे B1 आहे, B9 आहे, हे B2 आहे. मग हे कोणतं आहे? रेटिनॉल काय नाही आहे याच्यामधलं, बी कॉम्प्लेक्स मधलं जीवनसत्व नाही. त्यानंतर जीवनसत्व आणि आजार यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे असं म्हटलंय. बघा, अजीवनसत्व रातांधळेपणा हे आपल्याला माहीत झालेलं आहे ऑलरेडी. त्यानंतर क जीवनसत्वच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. तुम्हाला दात आठवत असतील गेल्या लेक्चरमध्ये ही करून दाखवलेले, हा स्कर्वी. त्यानंतर ब जीवनसत्व बेरी बरोबर आहे. बरं, ई जीवनसत्व
ई जीवनसत्वाच्या अभावामुळे त्या ठिकाणी काय होतं तर टोकोफेरॉल ज्याच्या अभावामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये ठीक आहे आपल्या शरीरामध्ये म्हणजे काय म्हणता येईल स्त्रियांमध्ये वांझपणेचं वगैरे त्या ठिकाणी प्रमाण वाढतं तर ते मनोविकृती हे चुकीचं आहे आणि हेच ह्याचं काय आहे उत्तर आहे. त्यानंतर तंबाखूमध्ये आढळणारे अल्कालाईड टिंबटिंब हे आहे अल्कालाईड तंबाखूमध्ये जे आढळतं ना तंबाखूमध्ये आढळणारे अल्कालाईड हे काय आहे तर एक प्रकारचं निकोटीन आहे. टिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. कोण रे तर यकृत हे पित्तरस स्त्रवत असतं. त्यानंतर ताजे अंडे शुद्ध पाण्यात बुडते आणि खाऱ्या पाण्यामध्ये तरंगते. याचे कारण काय कारण काय बघा की खाऱ्या पाण्याची घनता ही काय असते जास्त असते त्यामुळे कुणाच्या घनतेपेक्षा अंड्याच्या घनतेपेक्षा ठीक आहे मग खाऱ्या पाण्याची घनता काय आहे अधिक आहे हे याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंब वापरतात सोनार तंत्रज्ञान वापरतात आणि मी तुम्हाला सांगितलं समुद्राची खोली फॅदम मध्ये मोजतात आणि समुद्रावरचं जे अंतर असतं वरती सरपृष्ठ आहे पृष्ठभागावरील अंतर ते नॉटिक मैलमध्ये मोजतात. ठीक आहे नॉटिक मैलमध्ये मोजलं जातं. जर चुनखडीचे तुकडे पाण्यात बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात कार्बन डायऑक्साईडमुळे हे बुडबुडे जे आहेत ते तयार होतात. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले मिशन संपर्क हे अभियान हे कोणत्या रोगाशी निगडीत आहे लक्षात घ्या एड्स या रोगाशी निगडीत आहे मिशन संपर्क. भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली तर मिथेन आयसोसायनेट ठीक आहे मिथेन आयसोसायनेटमुळे झाली होती. विद्युत प्रवाह कोणत्या परिणामाने मोजतात विद्युत प्रवाह एम्पियर मध्ये मोजलं जातं. त्यानंतर मोतीबिंदू डोळा आणि गळगंड आता याच्यामध्ये बघा मोतीबिंदू डोळ्याला गळगंड कशाला गळ्याला. त्यानंतर मिलीमीटर सेंटीमीटर डेसिमीटर मीटर बघा मिलीमीटर आहे नंतर सेंटीमीटर आहे नंतर डेसिमीटर आलं नंतर मीटर आलं मीटर एकत्र झाले तर काय होत आहे किलोमीटर तयार होत आहे. विसंगत पर्याय ओळखा ग्रॅम बरोबर आहे क्विंटल वजनाचं एकक आहे किलो वजनाचं एकक आहे मीटर काय रे अंतराचं एकक आहे विसंगत पर्याय ओळखला. खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत त्रुटी असे म्हणतो लक्षात घ्या. त्रुटीचं जे रेणुसूत्र आहे ते आहे Al2SO4 ठीक आहे K2 सॉरी एक मिनिट चुकलो मी K2SO4 Al2SO4 थ्राईस 24H2O एवढं मोठं त्याचं रेणुसूत्र आहे आणि हे काय आहे तर पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट आहे. ठीक आहे पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. खालीलपैकी एकदल वनस्पती कोणती लक्षात घ्या एकदल वनस्पती ज्यांच्या बियांच्या भ्रूणामध्ये फक्त एक दलपत्र असतं आणि ती कोणती आहे रे कांदा. ठीक आहे त्यानंतर 1 टेराबाईट म्हणजे किती गिगाबाईट 1 टेराबाईट म्हणजे 1 TB बरोबर 1000 काय असतं रे GB असतं. ठीक आहे 1000 GB मीन्स गिगाबाईट असतं. पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला ओळखतात का ह्याला अलेक्झांडर फ्लेगमिन. ह्योच तो दरवेळेस आपल्याला येतो आपल्या भेटीला. ठीक आहे खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही बघा मगर जी आहे ते सस्तन प्राण्यांमध्ये मूर्ती का नाही रेप्टिलियामध्ये त्याचं उदाहरण सांगते ना आपल्याला. खालीलपैकी अनावृत्त बीजी वनस्पती कोणती लक्षात घ्या अनावृत्त बीजी वनस्पती म्हणजे काय की ज्यांच्या बिया या त्या ठिकाणी आवरण नसतात त्याच्या ह्यांच्या बियांना असं आवरण नसतं त्याला अनावृत्त बीजी वनस्पती असं म्हणतो. आणि आवृत्त बीजी वनस्पती कोणती असते ज्यांच्या बियांना असं त्या ठिकाणी आवरण असतं वरतून फळाचं तर यामध्ये मका हे त्या ठिकाणी उदाहरण सांगता येईल. त्यानंतर निकट दृष्टिता दृष्टिदोष टिंब या भिंगाच्या साह्याने सुधरवतात तर आंतरवक्र भिंगाच्या साह्याने सुधरवलं जातं. बॉक्साईड या धातूपासून टिंब हे खनिज निष्कर्षण केले जाते
तर ॲल्युमिनियम जे आहे ते निष्कर्षण केले जाते. त्यानंतर ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो. कोणती आहे? यकृत ग्रंथी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, त्यातून पित्तरस स्त्रवतो. पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी जीवन करते? परपोषी जीवन जगते. कोण रे? अमरवेल. ठीक आहे, अमरवेल जे आहे ती परपोषी आहे. आवाजाची तीव्रता कशामध्ये मोजतात? डेसिबलमध्ये मोजतात. पाठ झाले आपल्याला. चिकनगोनिया हा रोग टिंबटिंब पासून होतो. विषाणूजन्य रोग आहे चिकनगोनिया. मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास ऊर्जा मिळते? लक्षात घ्या, कोणत्या घटकापासून शरीरास ऊर्जा मिळते? कार्बोहायड्रेट्स पासून शरीराला ऊर्जा जी आहे ती मिळते. त्यानंतर ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर डोळ्यांना होणारा रोग आहे हा ल्युकोमिया. गाजर या वनस्पतीमध्ये कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते? तर अजीवनसत्व. गाजर म्हणजे प्रमुख कॅरोटीन म्हणतो ना आपण, कॅरोटीन त्याला कॅरोट्स असं म्हणतो, तर ते कॅरोटीन. ठीक आहे, तर अजीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आढळतं. मूत्रपिंडाच्या विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते? मूत्रपिंडाच्या उपचारावर आपण आत्ताच बघितलं, डायलिसिस ही पद्धत जी आहे, मागे बघितलं ना आपण, ती डायलिसिस जे 2 प्रकारचे होतात, हिमोडायलिसिस. ठीक आहे, तर ती वापरली जाते. पैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे? लक्षात घ्या, दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त आहे. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? आहारातील ऊर्जा जी असते त्याचा प्रमुख स्रोत आहे कर्बोदके. राष्ट्रीय जलचर प्राण्यास कोणाला घोषित केलंय? तर तुम्हाला इथं हाय करण्यासाठी एक डॉल्फिन आलेला आहे. तर ते डॉल्फिन काय आहे? तर राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. विद्युत धारा मोजण्यासाठी एम्पियर वापरतात भाऊ. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण टिंबटिंब तरंगामार्फत होते. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण अणुमार्फत होते. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कशामुळे होतं? तर अणुमार्फत होते ना, त्याचे जे अणु आहेत ते एकमेकांना धडकतात आणि जातात. कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे बघा. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे संगमरवर. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघितलं होतं संगमरवर याचं रासायनिक नाव काय? तर कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट काय आहे? तर संगमरवर आहे. खालीलपैकी शून्य गटातील वायू कोणता? आता तीच मी पुन्हा दिलं. हे 18वा गण आहे ना, ह्या इथं दिसते बघा तुम्हाला, हे 18वा गण. ठीक आहे, 18वा गण किंवा 8A गणात असणारा व्यक्ती जे काही त्या ठिकाणी मूलद्रव्य आहेत ही सगळी शून्य गणातील मूलद्रव्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता ह्यामध्ये क्लोरीन इथं दिसणार नाही तुम्हाला. ठीक आहे, हेलियम इथं तुम्हाला दिसलं, 2 नंबरला हेलियम आहे. ब्रोमीन इथं दिसणार नाही, आयोडीन इथं दिसणार नाही. मग कोण आहे? हेलियम. खालीलपैकी कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे? उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील असणारा धातू कोणता? तर पारा आहे, पारा. त्यानंतर जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स डार्विनने मांडला. हे बाजूला दिसते तुम्हाला फोटोमध्ये. आवळ्यात कोणते जीवनसत्व? क जीवनसत्व असते. व्हिटॅमिन सी, आवळा. ध्वनी प्रदूषण मोजण्यासाठी डेसिबल वापरतात. हे रिपीट प्रश्न आहे बघा, याच्यामध्ये काय सांगण्यासारखं नाही. लिंबाच्या रसात सायट्रिक आम्ल असते. हे काही जिल्ह्यांनी जसे तसे प्रश्न घेतले. डेसिबल हे आता बघा काय, आता तुम्ही काय आता ऐकू बोर झाला असताना मी सांगू बोर झालो. आवाजाच्या तीव्रतेचं एकक आहे डेसिबल. पुन्हा त्या ठिकाणी श्वसन संस्था फुफ्फुस, रक्ताभिसरण संस्था हृदय. डीएनए डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड डीएनए. न्यूटनचे गतीविषयी किती नियम आहेत? 3 नियम आहेत. वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कुणी मांडला? तर जगदीशचंद्र बोस. डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी मांडला होता. हे बाजूला त्यांचा फोटो दिसतोय. सापेक्षताचा सिद्धांत कुणी मांडला? पुन्हा आलं बघा, हे केस न विंचरायला गाबडं. ह्याचं नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. आहारातील प्रमुख ऊर्जेचा स्रोत कोणता? कार्बोदके. स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रियाज ही ग्रंथी कोणत्या प्रकारचे काम करते? तर लक्षात घ्या, ही अ आणि ब दोन्ही आंतरस्त्रावी आणि बाह्यस्त्रावी. लक्षात घ्या, स्वादुपिंड ग्रंथी ही एकमेव अशी ग्रंथी आहे जी शरीरातील अंतस्त्रावी म्हणजे काय की नलिकेमार्फत त्याच्यामध्ये तयार होणारे हार्मोन्स कुठेतरी नेले जातात. बाह्यस्त्रावी जसे घामाच्या ग्रंथी आहेत, हे काय करते? घामरस डायरेक्ट असं स्त्रवतोय बाहेर. तिची अशी नलिका आहे का? नाही. मग बाह्यस्त्रावी आणि आंतरस्त्रावी दोन्ही प्रकारामध्ये मोडणारी एकमेव ग्रंथी कोणती? तर स्वादुपिंड ग्रंथी आहे.
त्यानंतर बर्फामध्ये टिंब मिसळल्यानंतर तो वितळल्यास खूपच वेळ लागतो. बघा, बर्फामध्ये जर मीठ तुम्ही टाकलं तर वितळण्यामध्ये जास्त वेळ लागतो. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? बघा, रक्ताचे शुद्धीकरण करणे. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे फुफ्फुसाचं. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये टिंब हा खनिज द्रव असतो. कोणता असतो रे? लोह असतं. धातूमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार लावा. बघा, धातूमध्ये विद्युत चालकता सगळ्यात पहिले ॲल्युमिनियम, त्यानंतर कॉपर आणि त्यानंतर Ag. आप तो मेरी चांदी हो, चांदी माहिती आहे ना? हां, तर हे चांदी आहे. 2 प्रोटॉन आयसोबार म्हणतात. जर बघा, 2 अणूंना आयसोबार म्हणून ओळखलं जातं केव्हा? जेव्हा त्यांच्यामधील न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये काय असते? सारखीच असते. ठीक आहे, न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूंमध्ये सारखीच असते. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल तर, ठीक आहे, बघा आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखीच असेल, हे त्याचं 3 नंबरचं पर्याय उत्तर. आयसोबार म्हणजे काय? लक्षात घ्या, समभार मूलद्रव्य आहेत. समभार मूलद्रव्ये म्हणजे ज्याचा अणुअंकच त्या ठिकाणी सारखा भिन्न आहे, मात्र अणुवस्तुमानांकच सारखा आहे. समजतंय? म्हणजे प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची बेरीज सारखी आहे, त्याला काय म्हणू? आयसोबार म्हणजेच काय? समभार मूलद्रव्ये. आपले घरातील विद्युत प्रवाह 220 व्होल्ट या प्रकाराचा असतो. 220 हा अंक व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीस दर्शवते? तर हे काय? तर एक समान व्होल्टेज जे आहे ते दर्शवलं जातं. त्यानंतर पुढे नेक्स्ट, हेपॅटायटिस बी टिंब मुळे होतो. आता हा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक एक्झाममध्ये मी त्या ठिकाणी एक प्रश्न जो आहे तो तुमच्यासाठी सोडतो आणि नंतर मग त्या ठिकाणी काय करत असतो, पुढचं लेक्चर जेव्हा मी तयार करेन तेव्हा त्या ज्यांनी कमेंट्स केली आहे त्यांचं नाव मी त्या लेक्चरमध्ये अनाउन्स करतो. आता याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. उत्तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात या प्रश्नाचं उत्तर, आणि पुढच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी लगेच तुमचं नाव जे आहे ते अनाउन्स होईल. लक्षात घ्या, पुढचं लेक्चर पडण्याच्या आत तुम्ही ते देणं गरजेचं असतं. जर पुढचं लेक्चर मी टाकून दिलं तर ते काय एडिट करून मला तर टाकता येणार नाही. समजतंय? त्यामुळे सोबत राहा म्हणतो मी तुम्हाला. आणि लक्षात घ्या, आता ह्याचं जे उत्तर आहे ते तुम्ही द्यायचं आहे. कमेंट्स करा खाली कमेंट्स बॉक्समध्ये. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या एक्झाममध्ये 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न विचारला होता की विद्युत दिव्याचा शोध कुणी लावला? विद्युत दिव्याचा शोध कुणी लावला? आणि याचं खरं उत्तर होतं एडिसनने लावला. आणि खरं उत्तर देणारे जे कॅन्डिडेट आहेत ते त्या ठिकाणी तुमच्या समोर झळकत आहेत. यामध्ये सगळ्यात पहिले नंदिनी भुजंगे आहेत, ज्यांनी थॉमस अल्वा एडिसन हे उत्तर दिलं. हे पहा, अभिनंदन तुमचं. आपले एडिसन भाऊ म्हणून नितीन देवेडकर यांनी त्या ठिकाणी सांगितलं एडिसन भाऊ आहेत आपले, बरोबर आहे, त्यांनीच दिव्याचा शोध लावला. विद्युत दिवा थॉमस एडिसन हे त्या ठिकाणी राजकन्या राठोड यांनी दिलेलं उत्तर आहे, बरोबर आहे. त्यानंतर साक्षी जगताप यांनी सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आय थिंक नका म्हणू, ते थिंक करायचीच गरज नाही. आय थिंक ऑप्शन नंबर बी. नो, यू डोंट थिंक ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. ठीक आहे. आणि नंतर मग सोनाली गरड आहेत, वेगवेगळी लेक्चर्स माझे रेग्युलर पाहतात. सोनाली गरड दरवेळेस नाव येत असतं यांचं, एडिसन. त्यानंतर शीतल वनवे यांचंही त्या ठिकाणी एडिसन उत्तर बरोबर आहे. सिद्धार्थ साबळे यांचंही उत्तर बरोबर आहे. शिंदे एडिसन बरोबर आहे. त्यानंतर ऋषिकेश राऊत यांनी सुद्धा उत्तर बरोबर दिलं आहे, एडिसन बरोबर आहे. बळीराम नवले हे आता पुढच्या वर्षी त्या ठिकाणी लागतीलच नक्की जॉबला, कारण प्रत्येक लेक्चर व्यवस्थित त्या ठिकाणी पाहत आहेत, त्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद. एडिसन उत्तर बरोबर आहे. त्यानंतर अजूनही काही विजेते आहेत, त्यामध्ये बघा सोनू मोरे हे सुद्धा आहे, त्यांनी एडिसन उत्तर दिले, बरोबर आहे. संध्या जोगदन मॅडम यांनी सुद्धा त्या ठिकाणी बी उत्तर दिले, बरोबर आहे. त्यानंतर उमेश घुगे यांनी सुद्धा बी उत्तर दिले, बरोबर आहे. संभा राडे यांनी सुद्धा एडिसन उत्तर बरोबर दिले. विद्युत दिवा इंडियन कॉमेडी हे सुद्धा माझं रेग्युलर लेक्चर बघतात, त्यांचं नाव माहीत नाही पण ते रेग्युलर लेक्चर बघतात माझं. SB क्रिएशननी सुद्धा थॉमस एडिसन असं उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे त्या ठिकाणी आकाश लाखे यांनीही उत्तर बरोबर दिलेलं आहे. राहुल रोगडे
रोडगे यांनीही उत्तर त्या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे आणि त्यानंतर आहे त्या ठिकाणी आसमा शेख यांनी सुद्धा एडिसन उत्तर बरोबर दिलेलं आहे। तर हे होते आजचे विजेते। आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचे विजेते आपण पाहूया, पण त्यापूर्वी पुढचा प्रश्न आपला आहे, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत ग्रंथी हे आपलं झालेलं आहे। त्यानंतर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी काय वापरतात रे? एम्पियर। विद्युत प्रवाहाचे एकक कोणते? तर एम्पियर आहे। वनस्पतीच्या टिंब प्रक्रियेत दगडी कोळसा तयार होतो। कोणत्या प्रक्रियेत? कार्बनीकरण प्रक्रियेमध्ये दगडी कोळसा तयार होतो। AU ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याशी संबंधित आहे? पुन्हा एकदा सांगतो, AG आणि AU समजतंय? ठीक आहे, तर AU काय आहे? सोनं आहे, सोनं। आणि AG आप तो मेरी चांदी हो, चांदी। ठीक आहे, AG चांदी, AU सोने। रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात। बघा हे बाजूला जी फिगर तुम्हाला दिसते यामध्ये काय? रक्तबिंबिका आहेत। जिथं तिथं जखम झाली तिथं ते येतात, धडाधड धडाधड पडतात, एकमेकांना पकडतात आणि रक्त गोठवण्याचं थांबवून देतात। ठीक आहे, तर हे काय? तर रक्तपिटिका म्हणतात त्याला। ठीक आहे, वनस्पतींच्या टिंब प्रक्रियेत दगडी कोळसा तयार होतो। लक्षात घ्या, कार्बनीकरण प्रक्रियेमध्ये दगडी कोळसा तयार होतो। प्रकाशाची तीव्रता मोजण्याची कोणती एकक वापरतात? फोटोमीटर। लक्षात घ्या, प्रकाशाची तीव्रता कशामध्ये मोजतो? फोटोमीटरमध्ये मोजतो। कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? लाल आणि हिरवा रंग याच्यामधला फरक करू शकत नाही। ठीक आहे, कलर ब्लाइंडनेस असणारे। चार्ल्स डार्विन या ग्रंथात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला। ओरिजिन ऑफ द स्पेसिस। ओरिजिन ऑफ स्पेसिस हे माग तुम्हाला दाखवलं होतं मेकच्या लास्ट 2017च्या एक्झाममध्ये। ठीक आहे, अरे इलेक्ट्रिकल बल्ब लागलाय बघा। इलेक्ट्रिकल बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिकल बल्बमध्ये काय भरलेला असतं रे? नायट्रोजन वायू जो आहे तो भरलेला असतो। शॉर्ट होऊन जाईल, चला पुढं। त्यानंतर खालीलपैकी काय प्रदूषण करत नाही? हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट। ठीक आहे, हायड्रोजनशी आधारित इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट कधीच प्रदूषण करत नाही आणि म्हणून आता हायड्रोजनचा वापर जो आहे ते सगळे वाढवत आहेत। सापेक्षता सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी? पुन्हा आलंच बघा हे, अल्बर्ट आइन्स्टाईन। नो कंगी। तंबाखूमध्ये धोकादायक निकोटीन असतं, किती सांगितलं तरी खातेत। रक्तदाब कोणत्या साधनाच्या साहाय्याने मोजला जातो? सिस्मोमोनोमीटर। सिस्मोमोनोमीटर हे बाजूला दिसतंय, सिस्मोमोनोमीटरने मोजला जातं। ठीक आहे, प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? प्रकाश संश्लेषणाच्या वेळेस ऑक्सिजन वायू जो आहे तो उत्सर्जित म्हणजे वायू कशामध्ये सोडला जातो? वातावरणामध्ये सोडला जातो। अजीवनसत्वच्या अभावी कोणता आजार होतो? अजीवनसत्वाच्या अभावामुळे हे रात आंधळेपणा हा आजार जो आहे तो होतो। ओझोन थराला सर्वाधिक धोका कशामुळे? क्लोरोफ्युरोकार्बन नाही का, क्लोरोफ्युरोकार्बन, त्याला CFC असंही म्हणतात। ठीक आहे, आणि या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी 2018च्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत ते संपल्या आहेत। विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला जर माझं लेक्चर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही लाईक केलं, सबस्क्राईब केलं आणि शेअरचं बटन जे आहे ते दाबायला विसरू नका। अजूक सोबत राहा। 2019च्या प्रश्नपत्रिकेमधले विज्ञान या प्रश्नाचा विषय घेऊन मी लगेच पुढचा भाग जो आहे तो काहीच वेळामध्ये म्हणजे काहीच दिवसामध्ये टाकणार आहे, त्यामुळे सोबत राहा। धन्यवाद।